नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, शिक्षण म्हणजे नक्की काय? समजणं की समजून घेणं? शिक्षण म्हणजे स्वतः विचार करणं का? शिक्षण म्हणजे समाजाशी जोडलं जाणं का? की शिक्षण म्हणजे एक चांगला माणूस, एक उत्तम माणूस होणं का? नक्की शिक्षणाची व्याख्या काय आहे? कारण खरं तर शिक्षण ही एक न संपणारी प्रक्रिया आहे. मग आता आपण ही प्रक्रिया किंवा हे शिक्षण विसरत आहोत का? मुलांच्या बाबतीत मात्र शाळा संपली की शिक्षण संपलं असं होतं का? की हा शिक्षणाचा त्यांच्या जडणघडणीमध्ये कितपत उपयोग होतो? आणि हे सगळं समजून घेणं खरं तर खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच आज आपण याच विषयी चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे मुलांचे शिक्षण आणि जडणघडण. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये नेहमीच तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत शिक्षण अभ्यासक श्री सचिन उषा विलास जोशी. नमस्कार सचिनजी. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. खरं तर त्यांचा परिचय खूप मोठा आहे आणि आपल्या कार्यक्रमात तो उलगडत जाणारच आहे, पण अगदी थोडक्यात परिचय करून द्यायचा म्हटलं तर श्री सचिन उषा विलास जोशी हे पुणे विद्यापीठाच्या विविध विषयात पोस्ट ग्रॅज्युएट करून 7 विविध डिग्री त्यांनी घेतल्या आहेत. आणि एकही दिवस जॉब न करता त्यांनी सर्वप्रथम पुणे येथे नापासांची शाळा काढली. अतिशय कमी वयात त्यांनी नवनवीन संकल्पना राबवल्या. चाक शिक्षणाची या सामाजिक संस्थेचे ते संस्थापक व संचालक आहेत. झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांसाठी फिरत्या शाळेच्या माध्यमातून सपोर्ट क्लास चालवतात आणि या फिरत्या शाळेला लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. त्यांनी अनेक पुस्तकं प्रकाशित केली आहेत. तसेच शैक्षणिक विषयांवर कार्यशाळा, व्याख्यानं व परिसंवाद ते घेत असतात. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. युरोपियन पार्लमेंटमध्ये लोकशाही आणि शिक्षण या विषयावर त्यांना परिसंवादासाठी बोलावण्यात आलं होतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी जाणारे भारतातून पहिले सचिन सर होते. आणि आता सध्या ते नाशिकमध्ये एस्पॅलियर ही अनोखी शाळा चालवतात. ही शाळा काय आहे किंवा या शाळेचा मुलांच्या जडणघडणीमध्ये काय उपयोग होतो, मुळात खरं तर शिक्षण म्हणजेच नक्की काय, या सगळ्यांविषयी आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. सचिनजी, आज गप्पा मारायला खरंच खूप आनंद होणार आहे. मला सुद्धा खूप छान विषय आहे. कारण शिक्षण इतकी वर्ष आपण शिकत आहोत, अजूनही शिकतोय, पण मुळात ही एक न संपणारी प्रक्रिया आहे. आणि खरं तर असं म्हणतात ना की शिकल्यावर आपले पूर्ण आयुष्याची दिशा बदलते. मग आता किती जणांची बदलते आणि त्याचे एक उत्तम उदाहरण तुम्ही आहात. शिक्षण म्हणजे नक्की काय? तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार काय शिक्षणाची व्याख्या? नक्कीच. म्हणजे आपण कुठल्याही पालकांना जर विचारलं की शिक्षण म्हणजे नक्की काय किंवा तुम्ही तुमच्या मुला शाळेत का बरं टाकतात, तर शाळेत का टाकतं म्हणजे जन्म दिला की शाळेत टाकावं लागेल. मग त्यांचे ते टिपिकल आन्सर असतात की चांगला माणूस होण्यासाठी किंवा रोजीरोटीसाठी. म्हणजे आपण जसं विचारतो तू लग्न का करतोयस रे, तर सगळे लग्न करतात म्हणून मी लग्न करतो, तसं आहे. पण हा जो अतिशय मूलभूत प्रश्न आहे की आपण मुलांना शाळेत का टाकतो, शाळेचा उद्देश काय आहे, शिक्षणाचा पर्पज काय आहे, तर आपण आज खरं तर या हॅलो सह्याद्री मार्फत सगळ्यांना सांगूया की शिक्षणाचा उद्देश, शिक्षणाचा पर्पज किंवा आपण हेतू ज्याला आपण म्हणूया तो म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल. म्हणजे जगण्यामध्ये ज्या काही समस्या येत असतात त्या समस्या सोडवणे हा त्याचा अर्थ असला पाहिजे. म्हणजे आपण शिक्षणाचा अर्थ हा माहितीशी कनेक्ट करतो. म्हणजे माहिती घेणं म्हणजे शिक्षण. म्हणजे आपल्याला रेडीमेड उत्तरांची एवढी सवय लागलेली असते की आपण नवीन उत्तरं शोधतच नाही. तर खरं तर आपण नवीन उत्तरं शोधली पाहिजे. म्हणजे लॉर्ड मॅकलो पासून चालत आलेली जी आपली शिक्षण पद्धती आहे ती घोका आणि ओका या तत्वावर चालते. बोलायचं आणि पेपरमध्ये धडधड उतरून काढायचं, तर तसं नसलं पाहिजे. म्हणजे सर्वात उत्तम जर शिक्षणाची व्याख्या जगातली उत्तम जर कोणी केली असेल ती स्वामी विवेकानंदांची. आणि ते म्हणतात की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन अ मॅन. म्हणजे आपल्या आत जे काही उत्तम आहे ते बाहेर काढणं याला शिक्षण असं म्हटलं पाहिजे. आणि ती एक प्रोसेस आहे. म्हणजे ती जेव्हा मुलगा बालवाडीपासून येतो किंवा नर्सरीपासून येतो तर या सगळ्या प्रोसेसमध्ये आणि आपण फक्त माहिती देतोय. म्हणजे पुन्हा मी सांगेल की इंग्लिशमध्ये शिक्षणाला आपण एज्युकेशन म्हणतो. एज्युकेशनचा जर तुम्ही डिक्शनरी काढून जर शोधलं तर तुम्हाला सांगा की ड्रॉ आउट म्हणजे बाहेर काढणं.
आणि आपण आत कोंबतोय. बघा किती विरोधाभास आहे या सगळ्या गोष्टीचा, की मुलांमध्ये जे काही उत्तम आहे ते बाहेर काढण्याच्या प्रोसेसला आपण शिक्षण म्हटलं पाहिजे. आणि त्याचा हेतू हाच आहे की जे काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी लागणारे स्किल्स. मग आता कुठकुठल्या मुलांना स्किल लागतील? मग ते मुलांना सर्चिंग स्किल लागतील, डिसिजन मेकिंग स्किल लागतील, अॅनालिटिकल माइंड मुलांना लागेल, कुठली ऍक्शन घेण्यासाठी जी हिंमत लागते ते लागेल. असं सगळं शिक्षण जे आणतं त्याला आपण असं म्हणूया की शिक्षण असलं पाहिजे. पण ते होत नाही असं बऱ्याच वेळा दिसून येतं. ती होण्याची जी प्रोसेस आहे किंवा जी प्रक्रिया आहे त्याचे काही ज्या काही स्किल्स असतात किंवा काय आपण युक्ती करू शकतो ते तर आपण बघूच. पण आता जसं तुम्ही सांगितलं ती एक प्रोसेस आहे आणि खूप उत्तम उदाहरण दिलं तुम्ही स्वामी विवेकानंदांचं, की आपल्या आत जे चांगलं आहे ते बाहेर काढणं म्हणजे शिक्षण. आणि मला असं वाटतं प्रत्येक मुलामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येकात काही ना काहीतरी चांगलं हे असतं, फक्त ते बाहेर काढण्याची गरज असते. काय होतं की आपण म्हणतो ना की मातीचं मडकं त्याला वळण दिलं की ते आकार घेतं तसं. मग ह्या बालमेंदूची जडणघडण नक्की कशी करायची हा महत्वाचा मुद्दा आहे, त्याविषयी सांगा. बरोबर. फार महत्वाचा मुद्दा आपण विचारला की ही जी मुलांना घडवणं, याच्यामध्ये घडवणं म्हणजे काय, आपल्या मुलांचा का आपल्या सर्वांचा जो काही मेंदू असतो त्याची उत्तम जडणघडण व्हायला पाहिजे. सी बालमेंदू मानसशास्त्र सांगतं की पहिल्या 6 ते 8 वर्षात आणि जास्तीत जास्त 12 वर्षामध्ये आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा पाया घातला जात असतो. म्हणजे असं आता ही आपली दूरदर्शनची एवढी उंच बिल्डिंग आहे, पण त्याचा जो बेस जो आहे, पाया जो आहे, तो पाया भक्कम आहे म्हणून एवढी 15 मजली बिल्डिंग ही भक्कम आहे. तसा आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया ह्या पहिल्या 8-10 वर्षात घातला जातो. आणि आपल्या मेंदूमध्ये म्हणजे आपल्या मेंदूची जडणघडण कशी झालेली आहे, म्हणजे आपल्या मेंदूच्या ज्या काही पेशी असतात, आपल्या त्या पेशींचं सिनॅप्सची निर्मिती कशी झालेली आहे, म्हणजे त्या पेशींचं एकमेकांशी कनेक्शन कसं झालेलं आहे. म्हणजे 12 वर्षानंतर मोर दॅन 500 मिलियन ब्रेन सेल्स आपले मरतात. म्हणजे जेवढ्या मेंदूच्या पेशींना चालना मिळेल तेवढा मेंदू हा अधिकाधिक काय म्हणू आपण त्याला विकसित होतो, डेव्हलप होत असतो. आणि मग त्या मेंदूला स्टिम्युलेशन कसं मिळेल, म्हणजे बघा मेंदूच्या पेशींना स्टिम्युलेशन मिळालं तर त्याचं सिनॅप्स निर्मिती होते. सिनॅप्स निर्मिती झाली की मुलं हुशार बनतात. मग मूलभूत प्रश्न हा आहे की या मेंदूंना स्टिम्युलेशन कसं मिळेल. तर आजचं मेंदू मानसशास्त्र छातीटोकपणे सांगतं की मुलं पहिल्या 6-8 वर्षामध्ये जे काही अनुभव घेतात, जितके जास्त अनुभव घेतील, जितके विविध अनुभव घेतील, तेवढी त्यांची मुलांची बुद्धिमत्ता वाढते. सो जे 5 सेन्सेस आहेत, डोळे, कान, जीभ, त्वचा, हे जे काही आपले 5 सेन्सेस आहे त्याच्यातून मुलांचा खरा विकास होत असतो. त्यामुळे शारीरिक आणि भावनिक संवेदना त्यातून खऱ्या या डेव्हलप होत असतात. त्यामुळे भरपूर कृतीशील अनुभव मुलांना आपल्याला देणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे छोटंसं 1-2 उदाहरणं देईल. जेव्हा आई, म्हणजे मुलगा थोडा लहान असेल आणि आई त्याला मांडीवर घेऊन जेव्हा थोपटत असते आणि एखादी गोष्ट सांगत असते, तेव्हा त्याच्या मुलाच्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन नावाचं एक केमिकल वाहतं. आणि त्याचा उपयोग काय होतो की जेव्हा आपण मोठे होतो, आपण कोणावर विश्वास टाकतो बघा की मला तुझ्यावर विश्वास आहे, ट्रस्ट, तर त्याचं काम ते असतं. त्यामुळे आईने लहानपणी किती प्रेमाने त्याला जवळ घेतलेलं आहे, किती मायेने त्याला काही गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीतून मुलांचा मेंदूची जडणघडण होत असते. किंवा मी आपण इंटरव्ह्यूच्या आधी आपण गप्पा मारतो, काय एक्झाम्पल्स घेता येईल, तर मला एकदम आठवलं. समजा तुमचा मुलगा लहान आहे, खूप 3-4 वर्षाच्या आत आहे, तर आपण मुलांना ना बेडवर झोपवतो किंवा बेडवर मस्ती करायला अलाउड करत नाही कारण खाली पडेल. तुम्ही मुलांना खाली गाद्या टाकून मस्ती करायला अलाउड करा. बघा मुलं किती मस्ती करतात. आपण कोणाच्या लग्नामध्ये गेलो आणि मंगल कार्यात बघितलं का बघा, मुलं ना त्या तांदूळ खेळत असतात. तर हे खेळणं फार महत्वाचं आहे की मुलं जितके लहानपणी मुक्त खेळतील तेवढा मुलांचा मेंदूचा विकास होईल. किंवा आपण मुलांना हौशीने दाखवतो की समजा बाळ कडेवर आहे आणि आपण म्हणतो बघ अम्मा गाय आहे, तर जेव्हा आई म्हणाल की अरे ही गाय आहे, ती गायची शेपटी कशी हलते बघ, अरे ती तुला काही बोलते का रे, तुझ्याशी चर्चा करते का, तुझ्याशी गप्पा मारते का, ती तोंड कसं हलवते, यातून ऑब्झर्वेशन स्किलचा पाया घातला जातो. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी, आपल्या मेंदूमध्ये खूप न्यूरॉन्स असतात, त्याचा विकास हा पहिल्या 8-10 वर्षात होतो. त्यामुळे
बालमेंदूची जडणघडण म्हणजे काय, तर मुलांना भरपूर सारे अनुभव द्या, म्हणजे मुलांचा विकास मेंदूचा घडवेल विकास असं. खरंच. Yes. म्हणजे फार काही करण्याची गरज नाही. जसं आता सचिनजींनी सांगितलं की मुलांना अनुभव द्या. जसे आपण खूप अनुभव घेतो, पण त्यांनाही ते अनुभवातून शिकू दे, विकसित होऊ दे. 21व्या शतकात आपण शिक्षण घेतच आहोत, पण त्याचबरोबरीने महत्त्वाचं आहे की कुठले स्किल आपल्याला आले पाहिजे, त्याविषयी आपण नक्कीच बोलणार आहोत. पण आता एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. मीना सैंधाने बोलताय जळगाववरून. नमस्कार मीनाजी, बोला. हॅलो. नमस्कार मीनाजी, बोला, प्रश्न विचारा. हा, माझा सरांना नमस्कार, मॅडमांनाही नमस्कार. शिक्षणाने मुलं घडत असतात, हे जरी खरं असलं तर आज पूर्वीसारखं शिक्षण मुलांना मिळत नाही. पूर्वी घरोघरी आई मुलांना शिकवायच्या, श्लोक म्हणायला लावायच्या, आता पाठांतर होती, तसं होत नाहीये. काही गाण्यांतून किंवा काही एखाद्या उदाहरणातून मुलांना घरी पहिले शिकवलं जायचं, मग शाळेत पाठवत, तसं होत नाहीये. हे थोडक्यात तुम्ही मला सांगा की का होत नाहीये. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही नापास मुलांसाठीची शाळा काढली, ती प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? आभार तुमचे. नक्कीच नक्कीच, धन्यवाद मीनाताई. आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला जाणून घ्यायचेच आहेत. अजून खूप गप्पा मारायच्या आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुलांचं शिक्षण आणि जडणघडण या विषयावर आपण गप्पा मारत आहोत, चर्चा करत आहोत. आणि आपल्याबरोबर आहेत शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी. सचिनजी, विश्रांतीला जाण्यापूर्वी मीनाताईंनी आपल्याला प्रश्न विचारलेला आणि खूप छान असा प्रश्न होता की पूर्वी मुलांना श्लोक किंवा हे घरोघरी शिकवले जायचं, पण मला असं वाटतं आता धावपळीचं जग झालंय, थोडं ते कुठेतरी मागे पडत गेलंय. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? आणि दुसरा प्रश्न अतिशय उत्तम की नापासांची शाळा ही हा एक वेगळा अनोखा उपक्रम आहे, त्याविषयी आम्हाला सांगा. नक्कीच. पूर्वीच्या काय आपण श्लोक पाठ करायचो किंवा एकंदरीत पाठांतर पूर्वी होता, असं त्यांचा एक मुद्दा होता मीनाताईंचा. नक्कीच कसा एक श्लोक असेल, त्या श्लोकमधनं पाठांतर एक रिदममधनं आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढायचं म्हणून तो उपयोग होता आणि आत्ताही तो या पद्धतीने करता येईल. पण आता टेक्नॉलॉजी इतकी छान डेव्हलप झालेली आहे की आपल्याला सगळे श्लोक आणि हे सगळे आपल्याला टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मिळतात. आपण मगा डिस्कस करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत, तर आपण पुढे आलं की याच्यावर चर्चा करूच. पण पूर्वीचं जे शिक्षण होतं ते बऱ्यापैकी पाठांतरावर होतं आणि पाठांतराच्या याच्यातून आपण क्रिएटिव्हिटी मारत असतो. हाही तेवढाच स्ट्रॉंग रिसर्च बाहेर आलेला आहे. त्यामुळे आत्ताचं जर शिक्षण जर काही असेल तर आत्ता पाठांतरापेक्षा मुलांना आपण त्यांच्या नैसर्गिक ज्या भावना आहेत त्यातून व्यक्त होणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. जिथे ते गरजेचं आहे, जसं पाढे पाठ करणं बुवा, ठीक आहे. म्हणजे आता टेक्नॉलॉजी डेव्हलप इतकी झाली की त्याची गरज नाही. त्यामुळे ज्याचं उत्तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स देईल ते आता पाठ करायची गरज नाही आहे आणि त्याच्यासाठीच मुलांना क्रिएटिव्ह बनवणं आवश्यक आहे. आणि दुसरा प्रश्न मीनाताईंचा खूप इंटरेस्टिंग आहे की तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली. तर नापासांची शाळा किंवा त्याच्या आधी तर त्याचं खरं कारण असं की मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मी एक प्रकारे मठ्ठ विद्यार्थी म्हणून काय म्हणू आपण, असं उलटा फेमस होतो, ढ विद्यार्थी म्हणून होतं. ढ असं काही नसतं. पण मी शाळेमध्ये खूप माझ्यावर खूप अन्याय झाले असं मला नेहमी वाटतं. सातत्याने मी नापास व्हायचो, मला कमी मार्क्स मिळायचे. मला 10वीला फक्त 39% पडलेले आहेत. पण जेव्हा मी कॉलेजमध्ये आलो आणि थोडं सोशल लाईफ आणि मी एक सामाजिक याच्यामध्ये आलो, म्हणजे श्याममानव सरांबरोबर मी कनेक्ट झालो, हुंडाबळीसारख्या संस्थांमध्ये, सामाजिक संस्थेमध्ये काम करायला लागलो, जाती तोडो भारत जोडोच्या उपक्रमात मी आलो, त्यातून माझं व्यक्तिमत्व घडत गेलं आणि मला एक लक्षात. आणि त्यानंतर मी जसं तुम्ही पुन्हा सांगितलं की जवळजवळ 7 डिग्र्या युनिव्हर्सिटीच्या आहेत आणि सगळ्या गोल्ड मेडल्समध्ये आहेत. तर आपल्या सेल्फ इस्टीम जर वाढवला तर अभ्यासातले मार्क वाढतात, याचा स्वतः मी एक अनुभव घेतला आणि हेच मुलांना द्यावं म्हणून. जे पूर्वीच्या काही खूप मुलं नापास व्हायचे, आता मुलगा परीक्षेला गेला नाही तरच नापास होतो, पण पूर्वीच्या काळी ते प्रकार खूप होता. म्हणून ज्या मुलांना कमी मार्क मिळायचे त्यांच्यासाठी मी वर्कशॉप घ्यायचो, त्यांच्यासाठी काम करायचो, ॲडिशनल हे करायचो, स्कूल चालवायचो आणि त्यांना ऑक्टोबर बॅचमधनं जे नापास आहे त्यांना मी पास करायचो. आता नाही, आता मी एक प्रयोगशील शाळा चालवतो. नक्कीच शाळेविषयी तर आम्हाला ऐकायचंच आहे. पण आता जसं तुम्ही सांगितलं की स्किल येणं खूप गरजेचं असतं. पूर्वी पाठांतराची पद्धत होती किंवा पूर्वी नापास होत होते, पण आता आपण 21व्या शतकाचं शिक्षण घेत आहोत. पण त्याही
पेक्षा महत्त्वाचं आहे की कुठल्या स्किल्स मुलांना येणं खूप महत्त्वाचं आहे. बरं, आपण त्याविषयी अधिक सविस्तर माहिती घेणार आहोत, पण आधी एक फोन घेऊया. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतात अंबरनाथवरून. नमस्कार डॉक्टर. बोला. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे, सलग प्रश्न विचारा डॉक्टर. माझा पहिला प्रश्न असा आहे की अनुभवातून मिळणारं शिक्षण हेच खरं शिक्षण असं समजलं जातं, यावर आपलं मत काय आहे? दुसरा प्रश्न असा आहे की पु ल देशपांडेने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की शालेय जीवनामध्ये पहिला नंबर येणं आणि व्यावहारिक जीवनामध्ये पहिला नंबर येणं यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे, यावर आपलं मत काय आहे? आणि तिसरा प्रश्न असा आहे, काही आई वडील आता 1ली ते 10वी पर्यंत मुलाला शाळेतच पाठवत नाहीयेत, ते घरी शिक्षण घेतात आणि 11वी नंतर मुलाला शाळेत पाठवतात, म्हणजे घरातच शिक्षण ते मुलाला देत आहेत. तर या संबंधातलं आपलं मत काय आहे? धन्यवाद. नक्की धन्यवाद श्रीकृष्णजी. खरं तर मला असं वाटतं की आता हा जो आपला 21व्या शतकाचा प्रश्न मी घेत आहे आणि अनुभवातून शिकणं हे खूप महत्वाचं, हेच तुम्ही पहिल्या सुरुवातीपासूनच सांगत आहात, तर काय सांगाल त्याला जोडून? नक्कीच. पहिले 2 प्रश्नाचं एकदम थोडक्यात उत्तर देतो, पण तिसरा प्रश्न डॉक्टरांनी विचारला तो फार महत्वाचा असं मला वाटतं. नक्कीच अनुभवातूनच शिक्षण असलं पाहिजे. मी मगाच सांगितलं की आता छातीटोकपणे बालमेंदू मानसशास्त्र सांगतं की मुलं जितके विविध अनुभव घेतील 5 इंद्रियातून, तेवढं मुलांचा मेंदूचा विकास हा अधिक होत असतो आणि तेवढं मुलांची जडणघडण उत्तम होत असते, त्यामुळे त्यात काही वाद नाही. दुसरा त्यांनी जो प्रश्न विचारला की पु ल देशपांडेंनी जो, ते त्यालाच कनेक्ट आहे की आपण म्हणजे जे आपण बघितलं की गोल्ड मेडलिस्ट किंवा जे नेहमी पहिले आले युनिव्हर्सिटीमध्ये पहिले आलेले मुलं हे जीवनातल्या आयुष्यामध्ये हरून बसतात. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण हे एवढंच असतं की आपण घोका आणि ओका याच्यावर राहतो, आपण क्रिएटिव्हिटी, आपण शिक्षणामध्ये सृजनशीलता आणत नाही. आणि तुम्ही जर बघितलं की बॅक बेंचरने किंवा नापास लोकांनीच विश्व घडलं, असे भरपूर उदाहरणं पण आपल्याला सापडतील. त्यामुळे पु ल देशपांडेंनी जे सांगितलंय त्यांनी अप्रतिम सांगितलं. त्यांचं एक वाक्य अजून फार महत्वाचं आहे, कारण मी खूप त्यांना म्हणजे फॉलोअर आहे त्यांचा, की रोजीरोटीसाठीचं शिक्षण हे ते ठीक आहे, पण तुम्हाला आयुष्यात आनंद मिळेल याच्यासाठी छंद, कला, हे सगळ्या गोष्टी जोपासल्या पाहिजे. ते आपण, आणि त्याला कनेक्ट आत्ताचा तुमचा प्रश्न आहे जो 21व्या शतकातला तो घेईल. पण त्यांनी सांगितलं की 1ली ते 10वी मुलांना आजकाल शाळेत पाठवत नाहीये. तर येस, ज्याला आपण म्हणूया की होम स्कूलिंग जे आहे किंवा तो ट्रेंड वाढला, पण होम स्कूलिंग जर करायचं असेल तर आई वडिलांपैकी एकाने पूर्ण वेळ देणं अपेक्षित असतं. जे शाळेमध्ये आपण सोशल होण्यासाठी, सामाजिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी शाळेमध्ये मुलांना पाठवतो, भावनिक बुद्धिमत्ता साठी मुलांना पाठवतो, तो रोल कुठेतरी कमी पडतो. त्यामुळे जे आई वडील हे होम स्कूलिंगचा प्लॅन करतात त्यांना तसा एक ग्रुप बनवावा लागतो. पुण्यामध्ये असे खूप चांगले ग्रुप मी ओळखतो, मला माहिती आहे की जे हे प्रयोग करत असतात. पण मी पैसा वाचवावा म्हणून मी शाळेत टाकत नाही, हा रॉंग थॉट आहे. पण जे स्किल्स शाळेतून यायला पाहिजे येत नाही म्हणून जर काही आई वडील प्रयत्न करत असतील तर ते अतिशय योग्य आहे. तर तुम्ही जो प्रश्न विचारा की 21व्या शतकामधलं मुलांना कुठले स्किल्स येणं अत्यंत आवश्यक आहे, काय अपेक्षित आहे आपल्याला? नक्कीच 21st सेंचुरीमध्ये आम्ही त्याला म्हणतो 4C, म्हणजे मी त्याला वाक्यच वापरलंय 4C म्हणजे काय? क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन, कोलॅबरेशन आणि क्रिटिकल थिंकिंग. हे 4 स्किल मुलांमध्ये यायला पाहिजे. जे मुलं आज म्हणजे 1ली, 2री, 3री शिकतायत, 5वी पर्यंत शिकतायत, ते सोसायटीत काय म्हणतात 2040, 2050 साली, म्हणजे आता आपण 4थ्या औद्योगिक क्रांतीच्या याच्यात आहोत, 4th इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन चालू आहे, आता 5th, 6th डिजिटल आणि पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणार आहे. तर त्यावेळेस कुठले जॉब्स असणार आहे? मार्केटमध्ये काय जॉब्स आहेत, त्या जॉब्सला लागणारे स्किल्सवर तुम्हाला 21st सेंचुरी स्किल्स असं म्हटलं जातं. आणि मी तुम्हाला अतिशय धक्कादायक हे सांगतो बातमी की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने हा रिपोर्ट केलेला आहे की जे आज 30 विद्यार्थी आज शाळेत शिकताय एका वर्गामध्ये, त्यातील 20 विद्यार्थी असा जॉब करणार आहे. बघा, फार महत्वाचा मुद्दा आहे की 30 विद्यार्थ्यांपैकी शाळेतले 20 विद्यार्थी क्लासमधले असा जॉब करणारे, 65% असा जॉब करणारे जो अजूनही अस्तित्वात आलेला नाहीये, तो आता एक्झिस्टच नाही अजून, म्हणजे 20 वर्षानंतर. पण त्याला लागणारे स्किल्स आयडेंटिफाय झालेले आहेत. दॅट इज कॉल्ड
21st सेंचुरी स्किल. आणि ते काय सांगतात की मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी पाहिजे, मुलांमध्ये अप्रतिम कम्युनिकेशन स्किल पाहिजे, कोलॅबरेशन पाहिजे, एकत्र काम करण्याची भावना. आता एक सक्सेस एकट्याने मिळणारच नाही, ते जॉईंटनेस असणार आहे. आणि क्रिटिकल थिंकिंग म्हणजे समस्या सोडवण्याचे स्किल्स हे लागणार आहे, निर्णय क्षमता त्यांना लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं एक नवीन स्किल त्याच्यामध्ये ॲड केलं गेलेलं आहे, ते म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आपण आपल्या मुलांना संवेदनशील बनवत आहोत की नाही, हे 21st सेंचुरी मधलं सर्वात महत्त्वाचं स्किल असणार. त्यामुळे हे 4-5 जे स्किल्स मी तुम्हाला सांगितले, त्याच्यामध्ये आता कम्युनिकेशनमध्ये मग स्टेज डेअरिंग आलं, समाधितपणा आलं, निगोशिएशन आलं, समोरच्याच्या भावना ओळखणं हा त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आला. त्यामुळे हे स्किल्स अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याहूनच जास्त म्हणजे तुम्हाला सांगतो, हे जे मुलं ज्या कंपनीमध्ये कुठेही काम करतील, तर असा एक रिपोर्ट आहे की तिथं त्या लोकांना भावना असणार आहेत की नाही. म्हणजे इतकं आपण मटेरियलिस्टिक होत जाणार आहोत पुढच्या 20-25 वर्षामध्ये, तर लोकांना सांभाळणं. आता एक तो रिपोर्ट वाचत होता, त्यात असं सांगितलं की ज्याला हायेस्ट सॅलरी कोणाला असेल की ज्याला 25-50 लोकांना छान हाताळता येईल. बघा, आता आपण एकत्र कुटुंबात वाढलेले आहोत, आपण म्हणजे आता आपल्याला कोणाला सांगितलं 50-100 लोकांना हाताळता, आपण हाताळू शकतो. पण माणूस इतका तो झापड लावून असेल तर ज्याचं कम्युनिकेशन आणि जो दुसऱ्यांच्या भावना समजू शकेल, अशांना सर्वात जास्त स्किल लागणार आहे अशा कंपनीमध्ये. त्यामुळे हे 21st सेंचुरी स्किल्स हे सगळे आहेत की ज्याच्यामध्ये पर्यावरण संवेदनशीलता, कम्युनिकेशन, क्रिएटिव्हिटी हे सगळं लागणार मुद्दा असणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मुलांना पर्यावरणाविषयी संवेदनशीलता हा महत्त्वाचा विषय आहे आणि तो शिकवला गेलाच पाहिजे. आधी आपला एक फोन घेऊया. महेश पाटील आपल्याशी बोलतात धुळ्यावरून. नमस्कार. हॅलो मॅम, महेश बोलतोय मी. बोला महेश. मुलांकडून कुठल्या ऍक्टिव्हिटी करून घ्यायच्या म्हणजे त्यांच्या मेंदूची दळणवळण चांगल्या पद्धतीने होईल? नक्कीच नक्कीच. धन्यवाद महेशजी. खरं तर महेशजींचाच नाही तर बऱ्याच आपल्या प्रेक्षकांचा, पालकांचा हा विषय असतो की मुलांकडून अशा कोणत्या ऍक्टिव्हिटी करून घेणं खरं तर गरजेचं आहे. आणि मला असं विचारायचं आहे की अगदीच लहान मुलं नाही, पण 15 वर्षापर्यंतची जी आपली मुलं असतात आत्ता, की एकत्र कुटुंब पद्धती तशी थोडी कमी झालेली आहे, सगळेजण आपापल्या व्यापात बिझी असतात. मग अशा काय स्किल वापरून त्यांना आपण ऍक्टिव्ह करू शकतो, काय सांगा? आणि त्याच बरोबरीने मला विचारायचं आहे की तुम्ही विविध प्रयोग करत असता, त्या प्रयोगांविषयी जोडून आम्हाला सांगा. नक्कीच. दोघी प्रश्नांचं उत्तर देईल. महेशजींनी जो प्रश्न विचारला तो फार महत्वाचा आहे, हा सगळ्याच पालकांच्या मनात आहे की ठीक आहे, तुम्ही सांगतायत की मुलांचा अनुभवातून मुलांचा मेंदू घडत असतो, पण मेंदूच्या कुठल्या ऍक्टिव्हिटी करून घ्यायच्या. तर 5 सेन्सेस जे आहेत, डोळे, कान, जीभ, त्वचा, याच्या जेवढ्या काय ऍक्टिव्हिटी, छोटं उदाहरण घेईल की आपण जनरली समजा मी राईटी असेल तर मी राईट हाताचा जास्त वापर करतो, तर मुलांना सांगायचं की बाबा तू लेफ्ट हाताचा जास्त वापर कर, म्हणजे लेफ्ट हाताने तू कंगवा भांग पाड, किंवा डोळे बंद करून तू कपडे घाल, किंवा डोळे बंद करून आंघोळ कर, कसं वाटते बघ, किंवा वरती ढगाकडे बघ आणि क्ले म्हणजे माती बरोबर तू खेळ, किंवा पाऊस पडत असेल तर पावसामध्ये चुटकी वाजव, किंवा क्लासिकल संगीत लावलेलं आहे आणि इकडे मी छान फुलांचा सुगंध घेत आहे. अशा कितीतरी ऍक्टिव्हिटीज आहेत. याच्यावर काही चांगले व्हिडिओ सुद्धा आहेत जे सचकी पाठशाला या युट्यूब चॅनलवर आहेत. त्याच्यात जवळ 300 ऍक्टिव्हिटी आहे. सर्वात बेस्ट जर जागा कुठली महेशजी जर असेल तर ती म्हणजे किचन आहे. किचन मध्ये 5 सेन्सेसचं इतकं आपल्याला मुलांचा वास आपल्याला घेता येतो, मुलांना देता येतो. छोटी आई स्वयंपाक करते आहे आणि सांगते जरा बघ रे याच्यात मीठ बरोबर झालंय की नाही, बघू द्या मुलांना, ठरवू द्या ना. मी मिक्सर लावलेलं आहे तर मला आवाजाचं की मिक्सरचा आता हा 1 नंबरवर मी डुर वाजतोय का 2 वर, तू न बघता मला सांग. या छोट्या छोट्या गोष्टीमधनं मुलांचे जे न्यूरॉन्स असतात भाषाच्या संदर्भामध्ये भरपूर करतात. हा बोकरास नावाचा जो एरिया असतो आपल्या मेंदूमधला, की तिथे आपल्याला एक भाषाने आपण किमान 8 वर्षाच्या आत 6 भाषांवर प्रभुत्व मिळू शकतो, पण ते कानावर पडल्या पाहिजे. त्यामुळे भरपूर साऱ्या म्हणजे मी पुढे सांगणारच होतो, खूप साऱ्या गोष्टी मुलांना त्यांनी जर वाचता येत असेल त्यांनी वाचल्या पाहिजे, किंवा आई वडिलांनी वाचून सांगितलं पाहिजे. एक दिवस सुद्धा बिना गोष्टीचं मुलांना झोपवू नका. तुमच्या मुलांना असं वाटतं ना की माझ्या मुलाला खूप सारी क्रिएटिव्हिटी यायला पाहिजे, तो सृजन असला पाहिजे, तर भरपूर चित्र काढायला द्या.
आपण चित्रकलेसाठीच किंवा चित्रकला क्लास लावतो तर त्याला लगेच भूषण बनवायचा असं नाहीये. अभिव्यक्ती व्यक्त होण्यासाठी मुलांना भरपूर सारे चित्र काढणं आवश्यक आहे, मातीत खेळणं आवश्यक आहे, मुलांना चिखलात लोळू दिलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी ज्या 7-8 वर्षाच्या करता येईल. पण मी आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे येतो. त्यामुळे तुम्ही विचारलं की बरेच मी प्रयोग करत असतो. नाशिकमध्ये माझे हे सगळे प्रयोग चालत असतात. माझा पहिला प्रयोग जो आहे तो म्हणजे एज्युकेशन ऑन व्हील. मी भारतातली पहिली फिरती शाळा काढलेली आहे जी लिम्काच्या. आधी बऱ्याच शाळा होत्या पण ही जी फिरती शाळा जी आहे या बसमध्ये टीव्ही, कॉम्प्युटर, प्रयोगशाळा, पुस्तकांची लायब्ररी असं बरंच काय त्याच्यामध्ये आहे. आणि जे मुलं शाळेत जाऊ शकत नाही, खास करून मी फक्त झोपडपट्टी जे स्लम मधले जे मुलं आहेत, जे विशेष मुलं आहेत त्यांच्यासाठी ही बसमध्ये आम्ही काम करतो. आतापर्यंत 7,500हून अधिक मुलांना आम्ही मुख्य प्रवाहात आणलेलं आहे, ज्यांचं फर्स्ट जनरेशन आहे जे शिक्षण घेत आहे. सध्या आम्ही एका कम्युनिटीवर काम करतो जिथं मुलींना शाळेत पाठवलं जात नाही, तिथं ही फिरती शाळा जाते आणि तिथं त्या मुलींना आम्ही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शिक्षण देत असतो. एव्हरी चाइल्ड काउंट सारखे आम्ही काही उपक्रम राबवतो. त्याच्यानंतर शाळाबाह्य मुलांसाठी आम्ही एक ॲप बनवलेलं होतं 4 वर्षापूर्वी नाशिक महानगरपालिकेसाठी. असे बरेच प्रयोग चालतात. इस्पॅलर ही प्रयोगशील शाळा चालतो. 2 शाळा आहेत, एक एक्सपेरिमेंटल स्कूल आणि एक हेरिटेज स्कूल. तर ही शाळा म्हणजे मस्तकी पाठशाळा असं मी म्हणेल. म्हणजे मुलं इथले शेती करतात, गाईचं दूध काढण्यापासून तर मुलं म्हणजे भूत असतं का तर चला आपण स्मशानभूमीत जाऊन शोधूया इथपर्यंत हे सगळे प्रयोग चालतात. मुलं शॉप चालवतात, बिझनेस करतात, स्टार्टअप्स मुलं करत असतात. तर ही प्रयोगशील शाळा फार अतिशय वेगळ्या धर्तीवर आहे. मुलं रेडिओ चालवतात. युनिसेफने आता हे लॉकडाऊन जे झालं त्यावेळेस आमच्या मुलांनी जे मुलांना ऑनलाईन शिक्षण मिळत नाही तर त्यांच्यासाठी आम्ही काही प्रयोग केले. म्हणजे जे आपले जिल्हा परिषदचे मुलं असतील, ट्रायबलचे मुलं असतील त्यांच्यासाठी आम्ही रेडिओ चालू केला आमच्या मुलांनी आणि त्याला युनिसेफने स्टुडिओ बनवून दिला आम्हाला छान असा. आणि त्याच्यातून आम्ही आतापर्यंत 22,000 लिस्नर्स त्या ऑनलाईन रेडिओला आम्हाला आहेत. तर असे बरेच प्रयोग आमचे सातत्याने चालू असतात एज्युकेशन फील्डमधले. आणि ही आमची एक टीम आहे, एज्युकेशन जी एक पॅशनेट टीम आहे. माझी मिसेस प्राजक्ता जोशी हे सगळं पूर्णपणे आम्ही पाहत असतो आणि मुलांमध्ये तू करू शकतो ही भावना आम्ही त्यात टाकतो. खरंच खूप महत्त्वाचं आहे की कारण प्रत्येक मुलामध्ये तू करू शकतो हा आत्मविश्वास आणणं हेच खूप महत्त्वाचं असतं. खरं तर आताच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे की मुलं फार स्क्रीनच्या आहारी गेलेले आहेत. मोबाईलशिवाय त्यांना जमतच नाही. मग त्यासाठी काय करता येईल याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर आपण आपली मुलं प्रत्येकजण शिकत असतो पण या शिक्षणामधून आपली जडणघडण किती महत्त्वाची असते आणि ती कशी होते हे सगळं आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेत आहोत. मुलांचं शिक्षण आणि जडणघडण हा आजचा आपला विषय आहे. विश्रांतीला जाण्यापूर्वी सचिनजी आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्यातून आपल्यामध्ये जे काही चांगलं आणि मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवला पाहिजे हे आपण सांगत आहात. पण आता सध्या ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये ना प्रत्येकाने वेगवेगळे अनुभव घेतले. सगळ्यांचंच खूप नुकसान झालं आहे पण सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे ते आपल्या ह्या युवा पिढीचं मुलांचं त्याच्यामध्ये. तर कुठले अशी विद्यार्थी ती ज्यांचं सगळ्यात जास्त नुकसान झालं आणि ते नुकसान आपण आता कसं भरून काढू शकतो याविषयी खरं तर सांगा. बरोबर. अतिशय महत्त्वाचा आणि थोडा गंभीर प्रश्न आहे की कोविडमध्ये सगळेजण म्हणतात की आमचं नुकसान झालंय, बिझनेसवाला म्हणतात, सगळेच प्रत्येक जण सांगतात शिक्षणाचं नुकसान झालंय. पण कुठला वर्ग आहे ज्याच्यावर सर्वात जास्त नुकसान झालंय? कारण की हा रिपोर्ट मी सेंटरला पण पाठवला होता. तर सर्वात जास्त नुकसान जर कोणाचं झालं असेल असं मला वाटतं ते म्हणजे 0 ते 8 वर्षाचे जे मुलं आहेत. म्हणजे जन्मल्यापासून ते पहिले 8 म्हणजे 2रीपर्यंत नर्सरी, ज्युनियर, सिनियर केजी, 1ली, 2री हे जे काही मुलं आहेत या मुलांचं सर्वात जास्त नुकसान झालं. कारण मी मगाच सांगितलं पहिल्या 8 वर्षामध्ये आपलं पूर्णपणे मुलांचं व्यक्तिमत्व घडत असतं. या वयात मुलं जे काय ऐकतात, पाहतात, बोलतात, अनुभवतात त्याच्यातून त्यांचं भावी आयुष्यातलं भावनिक आणि मानसिक स्वास्थ्य ठरत असतं. म्हणजे इतका महत्त्वाचा हा विषय आहे. त्यामुळे या मुलांचं सर्वात जास्त नुकसान झालं कारण हे मुलं घराच्या बाहेरच बिचारे पडू शकले नाही या 2 वर्षामध्ये. म्हणजे एक भीतीने आपण त्यांचं खूप कौतुक केलं की मुलांनी ऐकलं पण ते घाबरून मुलं घरामध्ये थांबलेले होते. त्यामुळे हे फार मोठं नुकसान झालं. मी एक छोटं उदाहरण देईल की आपला हा एक राईट हेमिस्फिअर आणि हा आपला लेफ्ट हेमिस्फिअर असतो. मध्ये असतं आपलं कोर्पॅलस कॉलेजम.
आता हा जो मधला कॉर्पोरेट स्कॉलरिझम जो असतो तो सर्वात जास्त डेव्हलप केला होतो पहिल्या 6 वर्षातच. आणि कसा होतो तर मुलं लहानपणी किती उड्या मारतात, मुक्तपणे उड्या मारतात, खेळतात, पळतात, धावतात, म्हणजे थकोस तर ते असं खेळत असतात. त्याच्यावर तो कॉर्पोरेट कॉलेजम डेव्हलप होत असतो. आणि कट्टू म्हणजे आपल्या याच्या भाषेमध्ये बोलतो याचं काम काय असतं की डायरेक्ट हा आपण जेव्हा वयाच्या 60 क्रॉस करतो आणि वयाच्या 60 नंतर जेव्हा आपण चालताना आपल्याला आपल्या शरीराचा जो तोल सांभाळायचा असतो तर तोल सांभाळायचं काम या कॉर्पोरेट कॉलेजमचं असतं. आणि म्हणजे विचार करा की विचार 2 वर्ष मुलांचं हा हवा तसा विकसित झालेला नसेल किती लॉंग टर्म याचं नुकसान होणार आहे. म्हणजे बघा ना. आणि किंवा जे मोठे मुलं आहेत त्यांचं लर्निंग लॉस म्हणजे अनफॉर्च्युनेटली कोविडच्या आधी आपल्या भारतामध्ये जवळजवळ 40% मुलांना 40 ते 45% मुलांना 5वीच्या मुलाला दुसरीचं नॉलेज येत होतं. हा रिपोर्ट्स आहेत विविध याचे. आता कोविड नंतर तो जवळजवळ 65 ते 70% गेलेला आहे. फार मोठा लर्निंग लॉस झालेला आहे. त्यामुळे लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी आई वडिलांनी, शिक्षकांनी, एकंदर सोसायटीने फार मोठ्या लेवलवर काम केलं पाहिजे. मी इथं पेरेंटला सांगेल की लर्निंग लॉस म्हणजे काय की त्याला ज्या त्याचं ज्ञान पाहिजे ते तेवढं येतं आहे का. त्यामुळे फक्त भाषा आणि गणित या विषयावर समजा शाळेमधनं शिक्षकांनी आणि आईवडिलांनी एकत्र जर काही काम केलं, एक्स्ट्रा पिरियड घेणं असेल, बसून त्याला समजून सांगणं असेल, टेक्नॉलॉजी याच्यासाठी खूप उत्तम आहे. म्हणजे खूप चांगले चांगले ॲप्स आलेले आहेत की ज्याच्यातून तुमचा रिव्हिजनच्या माध्यमातून हा लर्निंग लॉस भरून काढता येऊ शकतो. त्यामुळे सर्वात जास्त नुकसान मला असं वाटतं 0 ते 8 झालेलं. अगदी खरं आहे. आपण एक फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलताय जळगाववरून. नमस्कार रवींद्रजी, बोला. नमस्कार सचिन जोशी सर. रवींद्र कुडाळकर बोलतो मी जळगावमधून. प्रश्न विचारा. खरं तर मी सर्वप्रथम सचिन जोशी सर माझे एक चांगले मित्र आहेत. त्यांच्यासोबत नाशिक जनशिक्षण संस्थेमध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून काम करताना पूर्वी नाशिक मधल्या विविध झोपडपट्टी वसाहतीमध्ये त्यांच्या वाहन त्यांनी आम्हाला दिलं होतं आणि एक छान कार्य आम्ही तेव्हाही केलेलं होतं. सर्वांना मी शुभेच्छा देतो, त्यांच्या कार्याबद्दल सराहना करतो. माझा प्रश्न असा आहे सचिन जोशी सर की अनेक वर्षापासून तुम्ही उपेक्षित उद्दिष्ट गटांच्या मुलांसाठी कार्य करत आहात. वर्तमानपत्रातही मी तुमच्याबद्दल नेहमी वाचतो, प्रसार माध्यमातही वाचत असतो. तर माझा एकच प्रश्न असा आहे तुम्हाला की हे काम करताना यात तुम्ही आव्हान म्हणून किती पाहता आणि आव्हान म्हणून पाहताना देखील एक मनाचा कोपरा असतो ज्यात कामाचं समाधान आणि आनंद एक वेगळा मिळतो. तर या दोन्ही गोष्टींबद्दल ऐकायला आवडेल आणि एखादा छानसा अनुभव काम करताना शेअर करायचं आम्हाला प्रेरणादायी करेल. नक्कीच. धन्यवाद रवींद्र. नक्कीच रवींद्रजी. एका प्रोजेक्टमध्ये होते ते मुलांना वाढवताना खरंच खूप म्हणजे आनंद मिळत असतो. मला आता एक्झॅक्ट आता शेअर आठवत नाही पण त्याचं असं होतं की इतनी बुरी नहीं है दुनिया जितना आप सोचते हो, आपको स्कूल के क्लास में मिली नहीं है दुनिया. असं तर एक फार सुंदर शेअर आहे की मुलांना वाढवण्यामध्ये खूप एक आनंद असतो. शाळाबाह्य मुलांवर काम करताना तर खूप वेगवेगळे अनुभव आले, काही अंगावर काटे येणारे अनुभव होते असे एकदम. एक असा अनुभव होता की आम्हाला एक रेड लाईट एरियामधनं फोन आला आणि त्यांना मुलांना शाळेत टाकायचं होतं आणि ती रेड लाईट एरियामध्ये असलेली जी स्त्री होती की ती मुलांना शाळेत टाकत होती पण तिचं जे तिला लागलेलं जे लेबल आहे त्यामुळे तिला चिडवायचे वर्गामध्ये दुसरे मुलं त्यांच्या मुलांना. त्यामुळे तिला बाहेर काढायचं होतं आणि तिच्याकडे ना आधार कार्ड ना काही नाही आणि फोन आला. आता आम्ही जेव्हा तिथं गेल्यानंतर त्या पण मुलीच होत्या आणि तुम्हाला माहिती आहे की रेड लाईट एरियामधल्या ज्या मुली आहेत त्यांना बाहेर काढणं किती रिस्की असतं. पण त्यावेळेस आम्ही अतिशय सगळ्यांना मदतीने घेऊन त्यांना कन्व्हिन्स करून आम्ही 8 मुलींची जेव्हा सुटका केली आणि त्यांना आम्ही एका आश्रमशाळेत टाकलं आणि त्यांचा आडनावापासून सगळ्या गोष्टी आम्ही बदलल्या. म्हणजे इन अँड आउट. आता मी ते नाव घेणार नाही पण एक विशिष्ट नाव होतं त्याचं नाव करून दुसरं नाव घेतलं आणि नवीन सगळे डॉक्युमेंट बनवून आम्ही त्यांना आश्रमशाळेत टाकले. एक अजून असाच अनुभव होता की एक मुलगा एक फोन आला आम्हाला की हा जो मुलगा आहे तो खूप दारू पितो. मी म्हटलं मी दारू पिणाऱ्यावर काम करत नाही. तर म्हणे हा मुलगा 7वीतच आहे म्हणे. आणि जेव्हा आम्ही त्या मुलाचं काउन्सिलिंग केलं त्याला गोदाघाटमध्ये घेतल्यानंतर आणि पुन्हा त्याला आम्ही एका आश्रम शाळेमध्ये टाकलं आणि एक बॅकअप सिस्टीम दिली तर तो त्याच वर्षी शाळेमध्ये पहिला आला आणि 2 वर्षानंतर जिल्हा परिषदचा सायन्सचा ज्या प्रोजेक्ट असतात त्याच्यामध्ये हा स्टेट लेवलला सिलेक्ट झाला. तर मुलांना आपण प्रेम जर दिलं
तर मुलं बदलतात. असे बरेच अनुभव आहेत. किंवा आमचे एस्पेलरचे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं की बरेच मुलं परीक्षेला घाबरायची दुसऱ्या शाळेतून आलेले, पण आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा मुलं अतिशय आनंदी असतात, कारण की आमच्याकडे रूल्स नाही आहेत, नियम नाही आहेत, फक्त एकमेकांना प्रेम देणं ही भाषा जास्त वापरली जाते. खरंच खूप खूप छान हा तुम्ही अनुभव आमच्याशी शेअर केला. आत्ताचा हा जो मुद्दा आहे किंवा आत्ता जो सगळ्या पालकांना एक टेन्शन म्हणता येईल किंवा की मुलं ना खूप स्क्रीनच्या आहारी गेलेले आहेत आणि ऑनलाईन शाळा चांगली आहे, त्याचे फायदेही आहेत आणि तोटेही आहेत, पण आता असं झालंय की त्यांच्या हातातून मोबाईल नावाचा हा जो एक प्रकार आहे, जे एक यंत्र आहे, ते बाहेर काढताच येत नाहीये. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो आणि काय मार्गदर्शन कराल? नक्कीच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. थोडं जास्त डीपमध्ये मी सांगेन की मुलं आजकाल स्क्रीनच्या आहारी गेलेली आहेत, व्हिडिओ गेमच्या आहारी गेलेली आहेत. तुमच्या मुलाला स्क्रीनचं व्यसन लागलं आहे का हे जर शोधायचं असेल तर एक साधारणतः 8-10 प्रश्न आहेत. त्या 8-10 प्रश्नांचं उत्तरांपैकी किमान 6 प्रश्नांचं उत्तर हो असेल तर तुमच्या मुलाला काय म्हणू आपण, तुम्ही स्क्रीनच्या आहारी आले असं समजलं पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल काय तुमच्या मुलांना प्रत्येक गोष्टीचं ताबडतोब समाधान पाहिजे असतं, म्हणजे ताबडतोब उत्तर हवं असतं का, त्याच्यामध्ये चिकाटी त्याची कमी झालेली आहे का, की म्हणजे काम करता लक्षात आहे की त्याच्यात पेशन्स लेवल एकदम कमी आहे, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्याला ताबडतोब हवं असतं, तो मिसळत नाहीये, लोकांमध्ये जात नाहीये, खूप आक्रमक झालाय, चिडचिड तो करतो आहे, कामाची टाळाटाळ तो करतोय, कुठले काम सांगितलं की त्याला करायचं नसतं, उदासीन वाटतं त्याला, असं नैराश्यामध्ये आहे असं वाटतं, किंवा लोकांशी जोडून घ्यायला त्याला खूप मेहनत लागते, म्हणजे तो पटकन जोडून घेत नाहीये, त्याला स्क्रीन संदर्भात काही भयानक स्वप्न पडतात का, तो अभ्यासामध्ये मागे आहे का, या सगळ्याच्यामध्ये जेवायच्या वेळेस भूक लागत नाही, किंवा स्क्रीनच्या वेळेस चालू असताना त्याला आपण जेवतोय की नाही हे सुद्धा त्याला कळत नाही, किंवा एक प्रोग्राम झाल्यानंतर लगेच दुसरा प्रोग्राम तो लगेच कंटिन्युअस पाहतोय का. असे हे जे काही या प्रश्नांपैकी किमान 7-8 प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर कदाचित तुमच्या मुलाला, तुमचा मुलगा, तुमची मुलगी स्क्रीनच्या आहारी गेलेली असेल. म्हणजे नाशिकमध्ये मागच्या वर्षी मला आठवतं पेपरमध्ये वाचलं होतं की एक मुलगा पबजी मध्ये एवढा इन्व्हॉल्व्ह झाला आणि आईने मोबाईल काढल्यानंतर त्याला ते कंट्रोल झालं नाही आणि त्यांनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इतकं आपण हे जातो आहारी मुलं गेलेली आहेत. तर त्याचं काय कारण आहे, तर जेव्हा मुलं हे व्हिडिओ गेम खेळत असतात त्यावेळेस जे काही केमिकल्स मेंदूमध्ये वाहतात त्यावेळेस त्याला प्लेजर मिळत असतं. आणि म्हणजे हेच प्लेजर आपण असं समजूया की एखादं ड्रग्स कोणी जर घेत असेल आणि ड्रग्स घेता सुरुवातीला जर त्याला जे प्लेजर मिळतं तसं त्याला ते व्हिडिओ गेममधून मिळत असतं. नंतर मग तुम्हाला माहिती आहे की तो आहारी गेल्यानंतर किती त्याला व्यसन झाल्यानंतर कसं त्याला आक्रमक होतो आणि त्याला किती ट्रीटमेंटची गरज पडते, तसं या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे समजा तुमचा मुलगा अजून एक त्याच्यात राहिला की 15 मिनिटापेक्षा जास्त तो एका ठिकाणी बसू शकत नसेल, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर याचं कारण काय, तर बेसिकली आपलं व्यक्तिमत्वच घडतं कसं असतं, तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये म्हणजे 2 लोकांचा रोल फार मोठा असतो. तो म्हणजे एक असतो आई वडील आणि दुसरा असतो शिक्षक. पण आता तिसरा एक जण ऍड झालाय तो म्हणजे हा स्क्रीन. म्हणजे मग त्याच्यामध्ये स्क्रीनमध्ये सगळ्या प्रकारचे येतात, म्हणजे सोशल मीडियापासून यूट्यूबपासून एन नंबर ऑफ त्या सगळ्या गोष्टी आहेत की येत असतात. तर मुलं जितक्या जास्त वेळ ज्याच्या बरोबर राहतात त्याचे संस्कार येतात. संस्कार म्हणजे काय की जसं काय आपण म्हणूया की झाडाचं पाणी मुळं शोषून घेत असतात तसं संस्कारांचं असतं. आई वडिलांच्या वागण्यातून, शिक्षकांच्या वागण्यातून मुलांच्या मनात हे संस्कार झिरपत असतात. आता आई वडिलांपेक्षा जर तो मुलगा जास्त स्क्रीनच्या याच्यात असेल, म्हणजे पुन्हा एक सर्वे आला होता की हा कोविडच्या आधीचा सर्वे आहे की 18 वर्षापर्यंत मुलं शाळेत जितका वेळ खर्च करतात त्याच्यापेक्षा जास्त वेळ मुलं स्क्रीनवर असतात. आणि आता तर काही पर्यायच नाही आहे त्या सगळ्याच्यामुळे. त्यामुळे हा अतिशय गंभीर प्रश्न झालेला आहे. तर याच्यावर उपाय काय, त्यावर उपाय एवढाच आहे. आणि त्याच्यात अजून एक आहे की ADHD, जास्त स्क्रीनमुळे अटेन्शन डिफिसिट हायपर डिसऑर्डर, म्हणजे मुलगा एका ठिकाणी बसू शकत नाही, इकडे हात लाव तिकडे हात लावून नुसता चुळबळ करत असतो. कारण की ते नोटिफिकेशन आलं नाही आलं किंवा मला किती लाईक्स आले, अशा इतक्या गोष्टींमध्ये ही युवा पिढी पण घ्या किंवा शाळेतले विद्यार्थी आहेत. आणि गंमत काय असते की आपला मेंदू सर्वात जास्त चांगलं काम केव्हा करतो, जेव्हा तो रिलॅक्स होतो. म्हणजे ते झोप चांगली पाहिजे आणि झोपेची सवय जर कोणी असेल ती अगेन स्क्रीन आहे. ती अतिरिक्त स्क्रीनमुळे मुलांना झोप त्यांची कमी झालेली आहे. झोप कमी झाल्यामुळे मुलांचा चिडचिडेपणा वाढलेला आहे. तर याला उपाय एवढाच आहे की मुलांना
स्मार्टफोन देऊ नये. तुम्ही म्हणा आता शाळा त्याच्यावर आहे, सगळं 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 माहिती आहे, पण आता वेळ आलेली आहे या कोविडमधनं बाहेर पडण्याची, ऑनलाईन शिक्षणाच्या याच्यातून बाहेर पडण्याची आणि त्यांना पुन्हा नॉर्मल लाईफ देण्याची. ही आत्ताची ही करेक्ट वेळ आहे असं मला स्ट्रॉंगली वाटतं. त्यामुळे 18 वर्षापर्यंत साधा फोन मुलांना द्या. मुलं स्क्रीनवर मध्ये काय पाहतायत त्याचं आईवडिलांनी डोळ्यात अंजन घालून चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. आता खूप पुन्हा चांगले काटाने काटा काढता असं म्हणतात, तसं टेक्नॉलॉजीचा हे केलं पाहिजे. आता काही चांगले ॲप्स आलेले आहेत की मुलांच्या लॅपटॉपला आपला लॅपटॉप किंवा आपला फोन कनेक्ट करणं आणि मुलं काय सर्च करतायत, मुलं काय पाहतायत, मुलं काय हे बघतायत ते आपल्याला त्याचा पॅरेंटिंग कंट्रोल ज्याला आपण म्हणतो तसे ॲपचा वापर करून या गोष्टी कंट्रोल करणं आवश्यक आहे. आणि मुलांनी घाम येऊस तर बाहेर ग्राउंडवर खेळलं पाहिजे. जितका मला घाम येईल तेवढी माझ्या आज जी साचलेली जी केमिकल्स आहेत जे खर्च झाले नाहीत ADHD सारख्या आजारामुळे, जे काही केमिकल्स किंवा जी काही एन्झायटी खर्च झालेली नाहीये ती या घामाच्या माध्यमातून होते. त्यामुळे मुलांना खेळू द्या. खेळण्याशिवाय खरं तर ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या त्या करणं खूप महत्वाचं आहे. फक्त जे खेळू द्या किंवा आता मुलं कितपत खेळतात हाच मोठा एक मुद्दा राहिलेला आहे. आपण आधी एक फोन घेऊया. फक्त साईनी ते आपल्याशी बोलतात कल्याणवरून. नमस्कार, बोला तुमचा प्रश्न विचारा ताई. मला शिक्षण आणि शिक्षण पद्धती याच्याबद्दल एक महत्वाचं मत मांडायचं आहे आणि मग तुमचं त्याच्यावर काय मत आहे हे विचारायचं की मुळामध्ये आपण एखाद्या महत्वाच्या व्यक्तीचं मेडिकल बुलेटिन ऐकताना असं वाचतो की औषधोपचाराला ती व्यक्ती प्रतिसाद देते. म्हणजे औषधोपचार, शिक्षक, शिक्षण संस्था हे सगळे बाह्य घटक आहेत. त्या माणसाचं, विद्यार्थ्याचं किंवा पेशंटचं त्याचं इनर जे किती क्षमता आहे त्याच्यावर खूप अवलंबून असतं. आधी सह्याद्री अभिनंदन किती शिक्षकाने पाहायला माहित नाही, पण किमया आगारसारखा त्यांनी कार्यक्रम दाखवला ज्याच्यामध्ये हेलन केलर आणि तिची चिकाटीची सहनशीलता असलेली शिक्षिका ॲना सुलिवान यांचं छान कहाणी होती. तर ते सगळं चिकाटी असलंच पाहिजे शिक्षकांजवळ, पण महत्वाचं आहे की गरज निर्माण झाली पाहिजे. विद्यार्थ्यांजवळ नचिकेतासारखी ज्ञानलालसा असली पाहिजे, एकलव्यासारखी एकाग्रता असली पाहिजे. सध्या असं दिसतंय की आपण पॅकेजिंगवरच भर जास्त देतोय. जे प्रॉडक्ट म्हणजे विद्यार्थी आहेत त्यांची प्रिपरेशन शिक्षणाच्या आधीची म्हणजे शिकायला ते क्लासरूम मध्ये येण्यापूर्वीची करून घ्यायला पाहिजे. त्याच्याबद्दल कोणत्या तिथे काही म्हटलेलं दिसत नाही. तुमचं याच्यावर काय म्हणतो? धन्यवाद. नक्की, धन्यवाद साईनीताजी. सचिनजी काय सांगाल? नक्की त्यांचं असं म्हणणं आहे की की शिक्षण जे आहे म्हणजे टीचर्स असते हे सगळं ठीक आहे, पण त्या मुलाला आतून काही वाटलं पाहिजे. फार महत्वाचं की त्या मुलाला आतून प्रेरणा येणं अत्यंत आवश्यक. मुलगा मुलगी जे काय असेल ती तर तो मुलगा शिकू शकतो. म्हणजे आपण मराठीत एक म्हणा की घोड्याला आपण तळ्यापर्यंत नेऊ शकतो पण पाणी पी. पण माझा मूळ प्रश्न आहे की त्या तहानच जर लागत नसेल तो पाणी का पिल? तर इथं आपला समाज म्हणून आपली ज्याला आपण फार इंग्लिशमध्ये सुंदर वर्ड इकोसिस्टीम, आपण अशी इकोसिस्टीम बनवली पाहिजे की त्या मुलाला तहान लागेल, त्याला आतून प्रेरणा मिळेल. त्यामुळे फार महत्वाचं आहे की आपण शाळांमध्ये कसं वातावरण ठेवतो. मुलांनी प्रश्न विचारले पाहिजे असं वातावरण असणं अत्यंत आवश्यक. घरामध्ये आपली मोकळी काय का, नाही तर तू चूप बस रे, उठ रे, बस रे, असं घरामध्ये असं खूप हिटलरशाही सारखं वातावरण असेल तर मुलं भावनिक मोकळे होत नाही. तर आपण चांगली इकोसिस्टम दिली तर मुलांना तहान लागते म्हणजे शिक्षणाची एक प्रेरणा निर्माण होते, मिळत असते. आणि शिक्षण हे सायकोलॉजीचे रीड आहे. सायकोलॉजी हे सायन्स आहे, पण प्रत्येक व्यक्तीला वेगळं आहे. म्हणजे 2+2 4 होतं, पण सायकोलॉजीमध्ये तसं नसतं. मी इथं वर्गात शिकवताना किंवा आता हा कार्यक्रम पाहताना आपले हजारो व्ह्युअर्स आहेत, पण काही जण वेगळ्या पद्धतीने घेतील कारण प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं घडलेलं असतं. त्यामुळे काय म्हणतात ताईंचा प्रश्न बरोबर होता की त्या मुलाला आतून असं वाटलं पाहिजे. त्याच्यासाठी एकच काम आहे की आपण इकोसिस्टम ठेवावी आणि माइंडमध्ये ना स्पार्क, जसा मगा मी सांगितलं की माझ्या मनातला स्पार्क जागृत झाला तो केव्हा तर मी एक सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये आलो आणि त्याच्यातून आपण चेंज व्हायला सुरुवात होत असते. पण तो स्पार्क माइंडमधला येण्यासाठी वातावरण हे फार महत्वाचं आणि ते पोषक वातावरण त्यांना खरं तर दिलं गेलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. सचिनजी, मला महत्वाचा एक आणि खूप छान प्रश्न विचारायचा आहे जो माझा सगळ्या मुलांच्या, पालकांच्या, सगळ्यांच्या मनातला आहे. मुलं ढ असतात का? जसं सुरुवातीला तुम्ही म्हणाला होता, आणि त्यातून पुढे येण्यासाठी त्यांना काय केलं पाहिजे?
नक्कीच. इनफॅक्ट आता जो पहिला फोन आहे त्याच्याशी पण हा कनेक्ट करतो आधीच्या प्रश्नाच्या याच्याशी, की खरंच मुलं ढ असतात का, किंवा असा पण मुलं अभ्यासात मागे असतात का. गोबल्स नावाचा एक सल्लागार होता, हिटलरचा हा सल्लागार होता, आणि हिटलरची एक पॉलिसी होती की एखादी गोष्ट खोटी असेल तर ती समाजामध्ये सातत्याने सांगायची, खरी आहे खरी आहे खरी आहे. समाज पहिले म्हणतो ही गोष्ट खोटी आहे, खोटी, तो मान्य करत नाही, पण सातत्याने समाजावरती बिंबवायची गोष्ट खरी आहे, तर समाज हळूहळू ते ऍक्सेप्ट करायला लागतो ही गोष्ट खरी आहे. तर ते गोबल्सचा ती एक पॉलिसी होती. आपण आई वडील पण कधी कधी असंच वागत असतो. आपण मुलींना म्हणतो तू वेडा आहेस का रे, तू मूर्ख आहेस का रे, तू बावळट आहेस का, तू विसरबोळ आहे, तुला लक्षात राहत नाही वगैरे वगैरे सातत्याने बोलत असतो. पोरगं म्हणतं नाही नाही मी हुशार आहे, मला समजतं, मला कळतं, पण सातत्याने सांगून सांगून सांगून, ज्याला लॉ ऑफ कंडिशनिंग असं म्हटलं जातं, आणि ते कंडिशनिंग होतं. आणि मग मुलगा म्हणतो आई मला लक्षात राहत नाही, मी विसरबोळ आहे, मी काय म्हणू आपण त्याला, मी परीक्षा गेल्यानंतर मला आठवत नाही. बघा बऱ्याच मुलांचं परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर काहीच आठवत नाही, आणि हॉलच्या बाहेर आल्यानंतर सगळ्या प्रश्नांची उत्तरं आठवतात. तर हे जी व्यक्ती होत असतात, हे याचा विचार, मुलांची इमेज कशी बनलेली आहे. आपण एक शास्त्रीय वास्तविकतेपासून आपण दूर असतो, ती म्हणजे आई वडील, शिक्षक त्या विद्यार्थ्याकडे, त्या मुलीकडे कुठल्या दृष्टीने पाहतात, त्याच्याबद्दल कुठलं मत व्यक्त करतात, त्याच्यावर त्या मुलाची इमेज बनत असते. मुलं एक साधारण 8-9 वर्षाचे झाल्यानंतर विचार करतात की मी कसा आहे, मी कोण आहे, आणि तो त्याचं उत्तर कशाचं शोधतो माहितीये, आपण सगळ्यांनी, त्याच्या आजूबाजूचे काही लोक आहेत त्यांनी त्याच्याबद्दल काय ओपिनियन दिलं त्याच्याबद्दल, आणि मग ते ओपिनियन जर पॉझिटिव्ह असेल तर त्याची प्रगती होते, आणि जर निगेटिव्ह असेल, म्हणजे मग सांगितलं तू उडं आहेस, कळत नाही, तू समजत नाही, तू विसरबोळा आहेस, किंवा आई म्हणते परीक्षा जाताना तू नेहमी विसरतो, किंवा लक्षात राहत नाही, नीट पाठ कर लक्षात राहत नाही. आता नीट पाठ कर हे वाक्य ठीक आहे, तू नंतर चिपकवतो कशाला लक्षात राहत नाही, मग त्या लक्षातच राहत नाही, कारण की आपण मुलांना जे समजतो ते स्वतःला तसे समजत असतात. सो आपण आपल्या मुलांना काय समजतोय, त्यामुळे असं ढ वगैरे काही नसतं. मी माझं मगाच उदाहरण देईल, तुम्ही याच्यात सांगितलं याच्यामध्ये की मी 10वी पर्यंत अतिशय काय म्हणू आपण ढ विद्यार्थी आपण त्यांना म्हणूया की मी ढ विद्यार्थी होतो, आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल घेतले. मग बीकॉम झालो, त्याच्यानंतर मग मी MPA लॉ बरेच डिग्रीज घेतल्या. पण हे का झालं, त्याचं कारण असं आहे की आपल्या मधला जो सेल्फ इस्टीम आहे, तो सेल्फ इस्टीम मी तो पूर्णपणे वाढवला. मी एक प्रयोग केला होता, म्हणजे तो मी वाचला होता एका पुस्तकामध्ये, आय थिंक मी ओशोच्या पुस्तकात तो वाचला होता, नंतर मी तो करून बघितला की मी 30 मुलांना घेतलं आणि त्यांना 2 याच्यात डिवाइड केलं, 15 मुलांना मी डिवाइड केलं, आणि एका वर्गात जे 15 मुलं बसवलं एका ग्रुपमध्ये, तिथं मी एक गणित मांडलं आणि सांगितलं हे जगातलं सर्वात अवघड गणित आहे, खुद्द आईन्स्टाईनला पण नाही आलं, बघा तुम्हाला काही जमतंय का, आणि खूप निगेटिव्ह बोललो, तुम्ही असे जात तसे जात त्या याच्यामध्ये. आणि दुसऱ्या याच्यामध्ये मी सांगितलं की हे दुसऱ्या मुलाने सांगितलं की हे अतिशय अवघड गणित नाही, हे फार सोपं आहे, तुम्हाला जमेल. आणि बरोबर अर्धा तासाने मी जेव्हा त्या दोन्ही वर्गात गेलो आणि जिथं सांगितलं होतं हे गणित सोपं आहे, तर 15 पैकी 14 मुलांना जमलं, आणि जिथं सांगितलं होतं हे गणित अवघड आहे, 15 पैकी 13 मुलांना जमलं नाही. जेव्हा आपण मुलांना सांगतो तुला जमत नाही, तुमच्या बॉडी लँग्वेज नंतर, तर मुलांना जमत नाही. अगदी खरं. म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं की मुलांना आपण जे सांगू ते घेत असतात, त्यांच्या मनावर ते बिंबत असतं. जसं सुरुवातीला सरांनी, सचिनजींनी सांगितलं की आपल्या जे उत्तम आहे, जसं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं की ते बाहेर काढा, मुलांवर विश्वास ठेवा आणि त्यांना प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊ द्या. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. माध्यम तर तुम्हाला माहितीच आहे, फेसबुक आहे, जीमेल आहे, यूट्यूब आहे आणि ट्विटर आहे. सचिनजी, आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान गोष्टी आम्हाला सांगितल्यात, छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी आम्हाला सांगितल्यात, माहिती दिली, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. भेटूया पुन्हा पुढे नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.